गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डिमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. तर मित्रांनो, काल रात्री सगळ्यात पहिले US मार्केटमध्ये काय झालं आहे ते आपण जाणून घेऊयात. तर US मार्केट हे पुन्हा एकदा थोडंसं फॉल झालेलं आहे. ऑलमोस्ट 1% आसपास त्यांचे तीनही इंडेक्सेस रेडमध्ये क्लोज आहेत. तर बेसिकली त्याच्यामागचं रिझन असं आहे की जसं मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की या आठवड्यामध्ये जे काही पेंडिंग डेटाज आहेत ड्यू टू US शटडाऊन, तर ते आता सगळे डेटाज गव्हर्नमेंट सुरू झाल्यामुळे रिलीज होणार आहेत. परंतु काल ट्रम्प प्रशासनानं पुन्हा एकदा सांगितलं की आता जे काही शटडाऊन होतं तर त्यातले डेटा रिलीज केले जाणार नाहीत आणि ते इन्व्हेस्टर्स आणि ट्रेडर्सच्या आतमध्ये एक आपण काय म्हणू शकतो की एक फिअर क्रिएट करणारं ठरलं. कारण साहजिकच आहे, कोणीही विचार करणार की डेटा खराब असणार आहे आणि म्हणूनच ते रिलीज करत नाही आहेत. असं नाही की त्यांच्याकडे डेटा नाही आहे, डेटा आहे परंतु ते रिलीज करत नाही आहेत म्हणजेच डेटा खराब आहे. तर त्यामुळे US मार्केट हे फॉल व्हायला सुरुवात झाली आहे आणि साहजिकच आहे की आता जी MPC मीटिंग होणार आहे डिसेंबरमध्ये, तर त्यासाठी तो डेटा फार महत्त्वाचा आहे. जर तो डेटा त्यांना मिळाला नाही म्हणजेच US फेडला, तर ते कसा डिसिजन घेतील, बरोबर ना. आणि सोबतच जे काही आपण कालच पाहिलं आहे की त्यांचे जे काही FOMC मेंबर्स आहेत तर त्यातल्या एका मेंबरनं ऑलरेडी सांगितलं आहे की आम्ही रेट कटला विरोधच करणार आहोत आणि त्याच्या अगेन्स्टच वोट करणार आहोत. त्यांनी ते ओपनली सांगितलं आहे. म्हणजेच काय की एवढं इझी नाही आहे डिसेंबरमध्ये रेट कट होणं आणि ज्या ऑप्टिमिझममध्ये US मार्केट आणि प्लस ग्लोबल मार्केट्स वर गेलेले आहेत. ओके, आता जर आपण ग्लोबल संकेत पाहिले तर निगेटिव्ह आहेत. जर आपण युरोपियन आणि एशियन मार्केट्स पाहिले तर मोस्टली निगेटिव्ह आहेत, कारण ते US मार्केटला फॉलो करतात. आता जर आपण आपले गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी काल रात्री चांगल्यापैकी डाऊन झालं होतं, परंतु सकाळी पुन्हा ते रिकवर झालं. त्याच्यामागची रिझन्स तुम्हाला सांगतो. परंतु रिकवर जरी झालं तरी सध्या गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की साधारण मार्केट एक 40 ते 50 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल. ओके, तर आता जेव्हा काल मात्र US मार्केट पडलं तेव्हा आपलं गिफ्ट निफ्टीसुद्धा चांगल्यापैकी खाली गेलं होतं. तर वरती येण्यामागचं रिझन असं आहे की आपली जी कॉमर्स मिनिस्ट्री आहे तर त्यांनी एक डेटा रिलीज केला. त्या डेटामध्ये त्यांनी म्हणजे जो काही आपला ट्रेड डिफिसिट आहे US सोबत आणि बाकीच्या कंट्रीजसोबत, तर तो लास्ट मंथमध्ये इन्क्रीज झाला आहे, की जी अगेन बॅड न्यूज आहे. परंतु त्यासोबत त्यांनी अजून एक न्यूज सांगितली, ती म्हणजे की US आणि US आणि इंडियाची जी ट्रेड डील आहे तर ती चांगल्या म्हणजे मार्गावरती आहे, लवकरच होईल. आणि प्लस युरोपियन युनियनसोबत आपली जी काही ट्रेड डील चालू आहे म्हणजेच आपलं FTA, तर ते डिसेंबरच्या एंडपर्यंत फायनलाइज होऊन त्याच्यावरती साईनसुद्धा होईल आणि ते अप्लायसुद्धा होईल असं त्यांनी सांगितलं. म्हणजेच काय एकाच पत्रकार परिषदेत त्यांनी काही माहिती मार्केटला डेंट करणारी दिली आहे आणि काही माहिती ही मार्केटला सपोर्ट करणारी दिली आहे. तर आता मार्केट त्यातल्या कुठल्या गोष्टीला फॅक्टर्ड इन करून चालतं आहे ते सध्या सांगता ना अवघड आहे. त्याचं कारण असं की काल चक्क FISनं बाईंग केलं आहे. FISनं साधारण 400 कोटींच्या आसपास बाईंग केलं आहे. फार मोठी फिगर नाही आहे, परंतु डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं ॲज ऑलवेज 1400 कोटींच्या आसपास बाईंग केलं आहे. आता जर आपण कालचं मार्केट पाहिलं तर काल कुणालाही अशी अपेक्षा नव्हती की मार्केट 26,000च्या वरती जाऊन क्लोज करेल आणि ना तसली कुठली न्यूज होती ना असं कुठलाही सिनेरिओ जगभरात होता. परंतु तरीही मार्केटनं अगदी छोटंसं का होईना परंतु 26,000च्या वरती जाऊन क्लोज करण्यामध्ये मार्केट सक्सेस झालेलं आहे. परंतु आता या गोष्टी जर आपण पाहिल्या तर आजचा दिवस हा फार महत्त्वाचा ठरतो, कारण आज एकतर आहे निफ्टीची एक्सपायरी आणि 26,000वरती प्रचंड कॉल रायटिंग आहे आणि पुट रायटिंगसुद्धा. म्हणजे जर शॉर्ट कवरिंग व्हायचं असेल तर मार्केटला एनी हाऊ 26,100च्या वरती जाऊन ट्रेड करणं आजच्या दिवशी गरजेचं आहे. तरच ज्यांनी 26,000ला कॉल रायटिंग केलेलं आहे ते लोक घाबरतील आणि साहजिकच आहे, सिंगल कोणी ट्रेड करत नाही 26,000वरती, तिथे ते स्ट्रॅडल सेल करतात आणि दोन्ही बाजूचा प्रीमियम जर पाहिला कॉल आणि पुटचा तर ऑलमोस्ट तो 100 रुपयाच्या आसपास येतो. म्हणजेच काय की जर मार्केट आज 26,100च्या वरती जर जाऊ लागलं तर साहजिकच आहे की मार्केटमध्ये एक शॉर्ट कवरिंग आपल्याला मॅसिवली पाहायला मिळू शकतं आणि इझिली तिथनं पुढं साधारण 100-150 पॉईंटच्या आसपास मार्केट अगदी इझी मूवमेंट करेल.
काहीच अवघड नाही आहे. परंतु 26,100च्या वरती मार्केट ॲटलिस्ट निघायला पाहिजे. ओके, 26,000 किंवा 26,050 वगैरे ही लेवल काही जास्त महत्त्वाची नाही आहे, कारण प्रीमियम जास्त आहे त्यामुळे. आता साहजिकच आहे की FIs मार्केटवरती शॉर्ट आहेत. अगेन त्यांनी 88%ची शॉर्ट पोझिशन क्रिएट केलेली आहे आणि डेटासुद्धा असंच दाखवतो आहे की मार्केटमध्ये एक रेंज बाउंड सेशन राहण्याची पॉसिबिलिटी आहे. परंतु काल मार्केटला का वर घेऊन गेले हे मात्र बिलकुल समजलेलं नाही आहे. खैर, कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला समजते असं बिलकुल नसतं. आता महत्त्वाची गोष्ट काय आहे तर US काल रात्री जरी फक्त एक 1%च्या आसपास जरी फॉल आलेला असला ना, तरी तिथे विक्स जो आहे तो खूप इन्क्रीज झालेला आहे. ऑलमोस्ट 13-14%च्या आसपास विक्स इन्क्रीज झालेला आहे. ही गोष्ट चांगली नाही आहे, म्हणजे इव्हन USच्या दृष्टीनं सुद्धा आणि जगाच्या दृष्टीनं सुद्धा. आता निफ्टी, बँक निफ्टी जी आहे तर ते निफ्टीला आउट परफॉर्म करते. मी तुम्हाला कालही सांगितलं की ॲज पर EPS कॅल्क्युलेशन जर केलं, जे सध्या ज्या अर्निंग झालेल्या आहेत सप्टेंबर क्वार्टरच्या, तर ॲक्च्युली निफ्टीनं बँक निफ्टीला आउट परफॉर्म करायला पाहिजे आणि बँक निफ्टीनं निफ्टीला अंडर परफॉर्म करायला पाहिजे, परंतु होतं उलटं. मग आता यामध्ये चूक काय आहे तर चूक ही आहे की साहजिकच आहे की बँक निफ्टी त्या लेवलला जरी गेलं, फ्रेश ऑल टाईम हाय लावत आहे, सगळ्या गोष्टी होत आहेत, वॉट एव्हर, टेक्निकली मार्केट बुलिश आहे, परंतु तिथे सस्टेन होण्यासाठी कुठलंही फंडामेंटल रिझन नाही आहे, हे लक्षात असू द्या. म्हणजेच काय की जेव्हा ड्रास्टिकली मार्केट खाली येण्याचा प्रयत्न करेल, जेव्हा कधीही, तेव्हा आपल्याला बँक निफ्टी जास्त पडझड झाल्याचं पाहायला मिळेल मोर दॅन निफ्टी. ओके, त्यामुळे जरी मार्केट फार वर जात असेल तरी एवढंही खुश होण्याची गरज नाही आहे, हे लक्षात असू द्या. कारण मार्केटमध्ये एक फॉल तर एक्सपेक्टेड आहे आणि तो डीप ही खरी बाईंग अपॉर्च्युनिटी असेल, हे लक्षात असू द्या. कारण साहजिकच आहे की प्रत्येक गोष्ट आता महाग होत चालली आहे. कुठलाही स्टॉक तुम्ही घ्या, त्याचा PE पहा, त्याचा EPS पहा, त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर समजतं की जरी कंपन्या चांगल्या असल्या तरीसुद्धा स्टॉकच्या प्राइसेस ज्या आहेत तर त्या महाग होत चाललेल्या आहेत. त्यामुळे एवढं इझी नाही आहे आपण जसं म्हणतो तसं. तरी पाहूयात काय होतं ते. आणि म्हणूनच तर स्टॉक मार्केट ही जागा अशी आहे की एवढ्या इझिली ते तुम्हाला पैसे कमवू देत नाही आणि कुणी कमवूही शकत नाही, हे लक्षात असू द्या. तर होप सो सगळं काही व्यवस्थित हवं हीच आपली अपेक्षा आहे. तर मग पाहूयात की इंडिया USची जी ट्रेड डील आहे तर त्याच्या संदर्भातली कुठलीही घोषणा किंवा कुठलंही स्टेटमेंट हे मार्केटला मुवमेंट करण्यासाठी भाग पाडू शकतं ड्रास्टिकली, आयदर अपसाईड आयदर डाऊनसाईड, इझिली. त्यामुळे त्या गोष्टीवरती थोडंसं लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. तर मग मित्रांनो, होप सो तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.